हे सर्विसची रिझल्ट 15 मिनिटात फोन करतो त्यांना लाईनवर गेलो काय आहे ते सांगतो. सरपंचाला सांगायचं सांगतो मी काय सांगतो मुंबईमध्ये आझाद मैदानावरती दीपक भाऊ बोराडे यांचं धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठीचं आमरण उपोषण आझाद मैदानावरती सुरू आहे. आपण आताची या घडीची ही लाईव्ह दृश्य पाहतोय. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे बोराडे साहेब यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि धनगर समाज बांधव आणि मराठा समाज बांधव यांची एकजूट आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळत आहे. थेट मुंबईतल्या आझाद मैदानावरची ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. धनगर जमातीचा एसटी आरक्षण मुक्तीसंग्राम चालू आहे आणि त्यासाठी दीपक बोराडे यांचं अत्यंत कठोर असं आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि जो सर्वसामान्य गोरगरीब धनगर समाज आहे तो या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे. आज आंदोलनाचा जवळपास 9वा-10वा दिवस आहे आणि दीपक भाऊ बोराडे यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने देखील या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं आहे असंच म्हणावं लागेल. आणि याच धर्तीवर संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील हे दीपक भाऊ बोराडे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यांची संपूर्ण प्रकृतीची विचारपूस त्यांनी केलेली आहे आणि धनगर समाजाला हे आरक्षण कसं घेतलं जाईल याच्यासाठी ह्या दोन नेत्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला चर्चा चालू असलेली पाहायला मिळते. इथे आझाद मैदानावर ज्यामुळे आम्ही पोहोचलो त्यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धनगर समाज बांधव आहेत आणि